मनमाडलं होतं. आणि वरती तेव्हा एक टशन चालू होती, कोणी काय होर्डिंग लावलेले, काय लावलं होतं, सगळ्यांना ज्यांना पळवायचं त्यांना आपल्या लोकांनी पळवलं. आता परिस्थिती ओके नाहीये त्यांची, कारण लांबच चाललंय आता सगळं. आणि आज पण येत असताना मला तीच सगळे आठवणी होत्या मागच्या वर्षीच्या. 1 वर्ष साधारणपणे गद्दारीला झालं, 50 खोकेला झालं. गावागावात 50 खोके हे सगळीकडे फेमस झालेलं आहे, कारण जे आहे ते नाकारू शकत पण नाहीत अजूनपर्यंत. बघा, 1 वर्ष झालं जे 50 खोके ओरडतात त्यांच्या मागे पोलीस लावले जातात, त्यांच्यावर धाडी टाकले जातात, केसेस टाकले जातात, पण एक सुद्धा त्या गद्दारांमधून उठला नाही आणि बोलला की आम्ही 50 खोक्यांना हात नाही लावलाय. बरोबर ना? ऐकलंय कोणाला तुम्ही? नाही. गद्दारीचा शिक्का इथे माथ्यावर आहे तो आहेच, खोक्यांचे हातात आहेत ते आहेत, पण यांचे कारनामे जे आहेत ते एवढे वाढत चाललेत आणि जनतेसमोर यायला लागलेले आहेत की त्या आठवणी 1 वर्षाच्या मला संपूर्ण मी विचार करत असताना अनेक वेगवेगळे दौरे झाले. कधी पावसात, कधी उन्हात, कधी थंडीत, कधी रात्री, कधी दिवसा. आज पदाधिकारी मेळावा आहे. मागच्या वर्षी आपली थोडी सभा होती. कदाचित मला वाटतं कुणाला तुम्ही सांगितलं सभा घ्यायची आहे, तारीख सांगा कधी. ऑगस्टमध्ये घेऊ. ऊन पाऊस आपण घाबरत नाही. ठीक आहे, जे गाव ठरवायचं ठरवा, पण ऐतिहासिक झाली पाहिजे. पण ह्या 1 वर्षात खंत एवढीच आहे, दुःख एवढंच आहे, विरोधी पक्षात बसल्याचं नाही. विरोधी पक्षात आपण अनेक वर्ष होतो. ठीक आहे, हे अनुभव येत असतात, जात असतात, सरकार येतं जातं, पुन्हा येतं, आणू नक्कीच आणू आणि ही खात्री आणणारच. ताकद आहे, क्षमता आहे आणण्याची, तुमचं प्रेम आहे, आशीर्वाद आहे. पण ह्या 1 वर्षामध्ये महाराष्ट्र एवढा मागे गेलाय हे बघून दुःख होतं. कुठचंही जर क्षेत्र तुम्ही बघितलं आपल्या राज्यामध्ये, कुठचाही जिल्हा बघितला, कुठचंही शहर बघितलं, कुठचंही गाव बघितलं, जो काही आनंदाचा क्षण आपण महाराष्ट्राला देऊ शकत होतो, जो काही सुवर्ण काळ आपण महाराष्ट्राला दाखवत होतो. मला माहिती आहे, जेव्हा आपलं सरकार बसलं त्यानंतर 2-3 महिन्यात कोविडचा काळ सुरू झाला, लॉकडाऊन आपल्याला करायला लागला. पण त्या कोविडच्या काळात देखील कुठेही स्वतःचे होर्डिंग बॅनर न लावता, आता जसं निर्लज्जपणे सगळीकडे दिसतात आपल्याला, पहिलं 2 जणांचे दिसायचे, आता अजून एक त्याच्यात दिसत आहेत. हे सगळं जे सरकार दिसायला लागलेलं आहे, जेवढं होर्डिंग आणि बॅनरवर दिसतंय, जेवढं घोषणांमध्ये सरकार आहे, तेवढं मला सांगा तुमच्यामध्ये हे सरकार पोचलंय का? तुमच्या खिशात पोचतंय, पण तुमच्या मनात पोचलेलं आहे का हे खोके सरकार? तुमच्या खिशात हे खोके सरकार पोचलेलं, पण तुमच्या हृदयात हे पोचलेलं का खोके सरकार? तुम्ही मला सांगा. नाही पोचले. पण उद्धव साहेबांनी 2.5 वर्षाच्या काळामध्ये तुम्ही विचार करा, महाराष्ट्राला जो सुवर्ण काळ दाखवायचा होता आपल्याला, कोविडच्या काळात देखील जगात जी WHO नावाची संघटना आहे, तिथून जागतिक जे काही कोविडचं काम चाललेलं, कार्य चाललेलं, त्या संघटनेने देखील सांगितलं की महाराष्ट्र मॉडेल बघा, मुंबई मॉडेल बघा. देशभरातून वेगळ्या वेगळ्या टीम यायच्या, दिल्लीमधून वेगळ्या वेगळ्या टीम यायच्या, वरळीत असेल, धारावीत असेल, अनेक वेगळ्या कोविड सेंटरला गेलेल्या आहेत. कोविडच्या जिथे जिथे आम्हाला स्लम सोसायटीज दिसायच्या, हायराईज सोसायटीज दिसायच्या, की मुंबईमध्ये कोविडचं कंट्रोल कसं चाललंय. आणि तुम्ही मुंबईकर म्हणून, पुणेकर म्हणून, नाशिककर म्हणून, नागपूरकर म्हणून जी यंत्रणा उद्धव साहेबांनी लावलेली, ही अनुभवलेली आहे. एक काळजी घेणारा, तुमची काळजी घेणारा संवेदनशील मुख्यमंत्री, प्रत्येकाला वाटणार की हा आपला माणूस आहे, माझा माणूस आहे, माझा आवाज म्हणजे उद्धव ठाकरे साहेब आहेत, हे वाटणारा मुख्यमंत्री जेव्हा टीव्हीवर यायचे, फेसबुक लाईव्ह असेल, पण संवाद तरी साधायचे. एका बाजूला तुम्ही विचार करा, कोविडच्या काळात संवाद साधणार, आणि भाजप आणि मिंदी गटाने अनेक वेळा टीका केलेली आहे की हे काय फेसबुक लाईव्ह मधूनच यायचे. अरे पण संवाद तरी साधायचे, बोलायचे तरी. मणिपूरवर केंद्र सरकार किंवा राज्य सरकारची तिकडच्या बोलण्याची हिंमत तरी आहे का? महिलांवर अत्याचार होतोय, तिथे दंगली चालू आहेत, पण बोलायला कोणी तयार नाही. तसं नसताना, जागतिक पॅन्डेमिक असताना, महामारी असताना, उद्धव साहेब स्वतःची काळजी न घेता तुमची काळजी घ्यायला आपल्या फेसबुक लाईव्हवर यायचे, फोनवर यायचे, फोनवरनं बोलायचे, आणि गावातून जरी कोणी त्यांना व्हॉट्सअपवर मेसेज केला तरी तिकडच्या कलेक्टरला किंवा SP ला सांगायचे तिथे तातडीने जाऊन मदत करा. हे असं आपलं महाविकास आघाडीचं सरकार होतं. आठवतं ना सगळ्यांना? पण हे होण्याच्या आधी मला माहिती आहे, इथे शेतकरी बांधव खूप मोठ्या संख्येत आलेले आहेत. किती तिथे शेतकरी बांधव? जरा हात वरती करून दाखवा. सगळेच आहेत ना? आता मी आपल्याला एक प्रश्न विचारतो. जसं कोविडच्या काळामध्ये उद्धव साहेबांचं कौतुक जगात झालं होतं, तसं कौतुक म्हणून नाही,
पण जी उद्धव साहेबांनी सरकार बसल्या बसल्या आपलं महाविकास आघाडी सरकारचं जी पहिली घोषणा केली होती, पहिली घोषणा खरं रायगडसाठी, आपल्या छत्रपती शिवरायांच्या रायगडला 600 कोटी आपण देणं लागत होतो, तो पहिला कॅबिनेट निर्णय होता. पण दुसरी महत्त्वाची जी घोषणा केली होती ती म्हणजे आपल्या बळीराजाला, आपल्या शेतकरी बांधवाला, जिथे वर्षानुवर्ष बोलत होते की कर्जमुक्त करायला पाहिजे म्हणजे पाहिजे, ते 2 लाखापर्यंतचं कर्ज जे होतं ते कर्जमुक्त केलं होतं की नव्हतं? आलेलं ना तुमच्याकडे ती कर्जमुक्तीची सगळी हे घरोघरी पोचली ना. आणि त्यावेळी नंतर ते झाल्यानंतर आपला पुढचा टप्पा होता की 2 लाखा पुढचं, आता मला वाटतं संभाजी साहेब आपण मला दिलेलं आहे पवारसाहेब की ते पण आपली मागणी होतीच. आपल्या बजेट सेशनमध्ये अर्थसंकल्पामध्ये होतं ह्याच आपल्या 21च्या की 2 लाखा पुढचं जे सगळं कर्ज आहे ते देखील मुक्त करायचं, माफ करायचं, हा प्रयत्न होता. पण आपलं सरकार पाडलं गेलं. आपल्या पाठीत खंजी खुपसून 40 गद्दारांनी स्वतःच्या खोक्यांसाठी आपल्याला धोका दिला आणि हा धोका महाराष्ट्राला लागलेला आहे. पण शेतकऱ्यांबद्दल बोलायचं झालं, शेतकरी बांधवांबद्दल बोलायचं झालं, कृषी क्षेत्राबद्दल बोलायचं झालं तर आपल्याला आठवत असेल जसं ती कर्जमुक्ती आपण केली जी घरोघरी पोचली. आणि मी जिथे जिथे फिरतो, मग मराठवाडा असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, ज्या ज्या मी महाराष्ट्राच्या डिव्हिजनमध्ये गेलेलो, ज्या ज्या महाराष्ट्राच्या जिल्ह्यांमध्ये गेलेलो आहे, तिथे मी संवाद साधत असताना मला प्रत्येक शेतकरी बांधव येऊन सांगतात, मामा कोणीतरी येऊन सांगतात की आदित्य घरी जाऊन सांगा उद्धव साहेबांना की त्यांची कर्जमुक्ती आमच्यापर्यंत पोहोचली, पण ह्या खोके सरकारची कर्जमुक्ती आमच्यापर्यंत पोहोचलेली नाहीये. खोटं बोलत असेल तर मला सांगा, तुम्ही खरं बोलतोय की खोटं बोलतोय? बोलतोय ना मी खरं. बरं, आपण जेव्हा ह्या महाराष्ट्रामध्ये कुठचीही आपत्ती आली असेल, मग निसर्ग वादळ आलं असेल किंवा कुठचाही सततचा पाऊस लागला असेल, अतिवृष्टी झाली असेल, कधी दुष्काळ झाला असेल, मला आठवतं 2020च्या साली देखील जेव्हा कोविडमध्ये आपलं अर्थचक्र बंद पडलेलं, त्यावेळी आपण 14,500 कोटीची मदत आपल्या शेतकरी बांधवांसाठी महाराष्ट्र सरकार म्हणून केली होती, महाविकास आघाडी सरकार म्हणून केली होती. कारण हे आपलं कर्तव्य आहे. आपलं पहिलं कर्तव्य आपल्या शेतकऱ्यांसाठी आहे, आपल्या शेतकरी बांधवांसाठी, आपल्या बळीराजांसाठी आहे. आणि हे सगळं काम होत असताना जसं मी सांगितलं की कोविडचं काम एका बाजूला चालू होतं, दुसऱ्या बाजूला आपलं शेतकरी बांधवांसाठी कर्जमुक्ती असेल, मदत असेल, सततचा पाऊस लागला, कधी अतिवृष्टी झाली, कधी पूर आला, काही झालं तरी आपण मदत करायला पुढे होतो. तसंच शहरी भागात देखील आणि MIDC मध्ये देखील. आपण आता मला सांगत होता येवल्यामध्ये एवढे वर्ष MIDC चाललेली नाहीये, पण MIDC साठी आणि उद्योग क्षेत्रासाठी देखील आपण जे काम केलेलं आहे ते नुसतं महाराष्ट्रात नाही, नुसतं देशात नाही, तर जागतिक पातळीवर आपलं कौतुक झालेलं आहे. हिरेसाहेब आता सांगत होते की त्या 2-2.5 वर्षामध्ये, 2 मिनिटं माझं पूर्ण झालं की आपलं ऐकतो मी, त्या 2.5 वर्षामध्ये उद्धव साहेबांचं जे कौतुक होतं, पहिल्या 5 मुख्यमंत्र्यांमध्ये 2 वेळा सळक आलेले मला वाटतं एकमेव मुख्यमंत्री असतील ते म्हणजे उद्धव साहेब ठाकरे. कारण साहजिक आहे, जे आपण इथे शेतकरी बांधव आहात, इथे सगळे जे बसलेत तुमची मुलं मुली शिकलेलेत सगळे कॉलेजमध्ये जाऊन. हा, आता तुम्ही मला सांगा, तुम्हाला किती लोकांना इथे वाटतं की सध्याच्या स्थितीमध्ये, आत्ताच्या परिस्थितीमध्ये किती तुमच्या मुला मुलींनी किंवा पुढच्या पिढीनी शेतीत यावं की कृषी क्षेत्रात यावं? कोणाला वाटतं असं? का नाही वाटत? मालाला भाव नाही, फर्टिलायझर खत महाग झालेलं आहे, बियाणासारखं सरकार पण बोगस आलेलं आहे. बरोबर ना? आता मला तुम्ही सांगा, जर तुमची पुढची पिढी तुम्हाला शेतीत नको असेल, शेती आपला कणा आहे, कृषी क्षेत्र आपला कणा आहे, बरोबर ना? आपण महाराष्ट्राला एक कृषीचं राज्य मानतो. तसंच मला तुम्ही सांगा, जर तुमची पुढची पिढी कृषी क्षेत्रात नाही आली तर मग कुठे जाणार? व्यवसाय, रोजगार, बरोबर? आता तुम्ही मला सांगा, रोजगार गेल्या 1 वर्षात उपलब्ध कोणाला झालाय का? जसं महाविकास आघाडीच्या काळामध्ये आपले सुभाष देसाई साहेब असतील, मी असतील, अनेक वेगळे वेगळे मंत्री असतील, शिवसेनेचे असतील, राष्ट्रवादी काँग्रेसचे असतील, काँग्रेसचे असतील, आपल्या महाविकास आघाडीचा प्रत्येक घटक आमदार किंवा मंत्री तुम्हाला येऊन सांगू शकत होता की आपण 6.5 लाख कोटीची गुंतवणूक आपल्या राज्यामध्ये आणलेली होती. ती गुंतवणूक जसं आपण आणली होती, जसं मी स्वतः डॅव्होसला जाऊन सुभाष देसाई साहेबांबरोबर, नितीन राऊत साहेबांबरोबर 80,000 कोटीची गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये आणू शकलो, तसं या 1 वर्षात एक सुद्धा नवा उद्योग तुम्हाला ह्या राज्यात आलेला दिसलाय का? एक सुद्धा नवा रोजगारची संधी तुम्हाला उपलब्ध झालेली आहे का? तुम्हाला आठवत असेल, मी 1 वर्षापूर्वी सगळीकडे आवाज फोडत होतो, बोंबलून सांगत होतो, ओरडून सांगत होतो की वेदांता फॉक्सकॉन आपल्या राज्यातून गेला. तो कुठे गेला? गुजरातमध्ये, बरोबर आहे.
एअरबस टाटाचं कुठे गेलं? मेडिकल डिव्हाइस पार्क गेलं कुठे? बल ट्रक पार्क गेलं कुठे? गुगल गेलं कुठे? मायक्रॉन गेलं कुठे? डायमंड बोर्स चाललंय कुठे? बुलेट ट्रेन चालली कुठे? जमिनी कोणाच्या? शेतकऱ्यांच्या. 40 आमदार गेले कुठे? आता कळलं पूर्ण चित्र काय आहे ते. गुजरातला सगळं का चाललंय हे? कारण हे 40 आमदार जिथे लपून बसलेले डरपोकांसारखे, त्यांना थँक्यू बोलण्यासाठी इथून सगळं पाठवलं जाते. पण 1 वर्षापूर्वी जे बोललेलो की वेदांत फॉक्सकॉनचा प्रकल्प असेल, मेडिकल डिव्हाइस पार्कचा असेल, बल ट्रक पार्क असेल, हे सगळे लाखो नोकऱ्या उपलब्ध करणारे प्रकल्प होते. प्रत्येक वर्षी, प्रत्येक महिन्यात, प्रत्येक आठवड्यात देशभरातून तरुण तरुणी आपल्या राज्यात येतात, महाराष्ट्रात येतात. आपले शेतकरी बांधवांची जी पुढची पिढी आहे, तरुण तरुणी जे असतील, कॉलेजमधून शिकलेले असतील, शाळेतून शिकलेले असतील, पॉलिटेक्निकमधून शिकलेले असतील, इंजिनिअरिंग कॉलेजमधून शिकलेले असतील, हे सगळे शिकलेले तरुण तरुणी जे आहेत, जे तुम्ही खर्च करून त्यांना शिक्षण देता, ते सगळं खर्च शिक्षणात आणि सर्टिफिकेटमध्ये आल्यानंतर पुढच्या पिढीला हे सगळे जे 5-6 उद्योग मोठे निघून गेलेत ना, नुकसान त्या मुलामुलींचं झालेलं आहे. आणि मग मी त्यावेळी जे सांगत होतो की वेदांत फॉक्सकॉन ह्या प्रकल्पासाठी आपल्या राज्याशिवाय पर्याय नाही, ते मागच्या महिन्यात खरं ठरलं. तुम्ही ही बातमी देखील वाचली असेल की वेदांत फॉक्सकॉन गुजरातमधून देखील बंद झालेला आहे. वाचलं ना तुम्ही? मग नुकसान कोणाचं झालं? नुसतं महाराष्ट्राचं नाही झालंय, नुकसान नुसतं गुजरातचं नाही झालंय, नुकसान आपल्या देशाचं झालंय की घाणेरड्या राजकारणापोटी जे इथून ते प्रकल्प गुजरातला पाठवला गेला होता, तो तिथे पण बंद झाला, इथे पण चालू नाही झाला. नुकसान आपल्या देशातल्या तरुणींचं झालेलं आहे. हे वातावरण कसं आहे आपल्या देशामध्ये? म्हणजे तुम्ही बघा, जो एक कृषीप्रधान देश म्हणून आपण ओळखला जातो, जी आपली ओळख आहे, कृषी क्षेत्रात तुम्हाला पुढची पिढी आणायची नाहीये. उद्योग क्षेत्रात ठीक आहे, पाहिजे आपल्याला नोकऱ्या, MIDC पाहिजे, पण MIDC जरी जाहीर झाली असती गेल्या 1 वर्षात, तरी नोकऱ्या कुठून आल्या असत्या? हा मोठा प्रश्न आहेच. पिण्याचं पाणी नाहीये, शेतमालाला भाव नाहीये. आणि हे सगळं होत असताना मुख्यमंत्री आहेत कुठे? कुठे? आपल्या गल्लीत नाही, मुख्यमंत्री दिल्लीत आहेत. पण आज शुभेच्छा खास आहेत, कारण 2 उपमुख्यमंत्री महोदयांचा वाढदिवस आहे आणि कदाचित वेगळा काहीतरी गेम होऊ शकतो असं मी पत्रकारांकडून ऐकतो, मला माहित नाही. पण त्याच्यात मी जात नाही, त्याच्यात जास्ती खोलात जात नाही. पण हेच चित्र जे आहे हे महाराष्ट्राला दुर्दैवी आहे. खरं तर जर आपण पाहिलं असेल, माझ्यासारखे अनेक तरुण इथे बसले असतील किंवा तुमच्या पुढच्या पिढीतले बसले असतील, तुमच्या घरात मुलं मुली असतील, शिकलेले असतील, कदाचित रोजगार असतील, कधी नसतील, त्यांना कदाचित राजकारणात इंटरेस्ट असेल किंवा नसेल, पण आज जे राजकारण झालेलं आहे, चिखल फेकायचं राजकारण झालेलं आहे, बदनाम करायचं राजकारण झालेलं आहे, अटक करण्याचं राजकारण झालेलं आहे, धाडी पाडण्याचं राजकारण झालेलं आहे, खोटं बोलण्याचं राजकारण झालेलं आहे. आणि हे इथून तिथे, तिथून तिथे, तिथून तिथे उडी मारण्याचं राजकारण झालंय. टुपुक टुपुक जसे उड्या मारतायत, स्वार्थासाठी जे उड्या मारतायत, हे जे राजकारण झालेलं आहे ना, हे मला तरी पटणारं नाहीये. अनेक वेळा मला सांगितलं जातं, उद्धव साहेबांना सांगितलं जातं की आदित्य तुम्ही कशाला राजकारणात येताय? उद्धव साहेबांना देखील खूप वर्ष सांगतात लोक की तुम्ही उद्धवजी का राजकारणात येता? तुम्ही राजकारणी नाही आहात, तुम्हाला हे जमणार नाही, हे राजकारण खूप घाणेरडे आहे, तुमच्या काही हिताचं नाही, तुम्ही कशाला राजकारणात येता? आता मी तुम्हाला विचारायला आलेलो आहे की आम्ही जसे आहोत तसं राहायचं की घाणेरड्या राजकारण्यांसारखं व्हायचं? आम्ही तुमच्यासारखं प्रामाणिक व्हायचं की स्वार्थासाठी टुपुक टुपुक उड्या मारून जायचं? आम्ही तुमच्यामध्ये राहायचं की सत्तेसाठी काही चालेल, कितीही बदनाम झालो तरी चालेल, पण आम्ही तिथे जायचं? तुम्ही सांगा काय करायचं? तुमच्या सोबत राहायचं. आणि म्हणून आज मी तुमच्यामध्ये पुन्हा एकदा आलोय, कारण तुम्ही भेटलात, तुम्ही सगळे मला भेटलात. तुमचं प्रेम आणि आशीर्वाद जर मिळालं मला, तर मला एक टॉनिक मिळतं की लढायला पाहिजे आपण. आणि ह्याच गलिच्छ राजकारणाला, ह्या दलदलीला बदलण्यासाठी, ह्या चिखलाला साफ करण्यासाठी मला तुमची सगळ्यांची ताकद पाहिजे. आज जी परिस्थिती दिसत आहे आपल्या राज्यामध्ये असेल, आपल्या देशामध्ये असेल, हुकुमशाहीच्या दिशेने आपण चाललोय का? ती वाटचाल चालली आहे का? हा एक मनात विचार येतो. कारण तुम्ही बघा, आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील असेल, महिलांवर अत्याचार होतात, महिलांना शिवीगाळ होते. मग महिला नेते असतील, ते साधे कुठेतरी महिला ज्या गावात काम करणाऱ्या असतील, कोणी असो, तिथे अंतर पाहिलं जात नाही. शिवीगाळी सगळ्यांना होत आहे, अत्याचार सगळ्यांवर होत आहेत, अत्याचार वाढत चाललेले आहेत. पेपरमध्ये देखील त्या बातम्या वाढतायत आणि वाचताना कसं तरी होतं, मनाला दुःख होतं
पण किती बोलायचं, किती आंदोलनं करायची, कारण ज्यांनी ऐकायला पाहिजे मंत्रालयामध्ये आवाज ते ऐकायला तयारच नाही आहेत. 1 वर्ष होऊन गेलं तरीपर्यंत त्यांच्याकडे महिला मंत्री नव्हत्या. आत्ता एक त्यांनी घेतलेले आहेत. पण मला तुम्ही सांगा, आज ह्या महाराष्ट्रामध्ये, ह्या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये शेतकऱ्यांचा आवाज ऐकणारं कोणी आहे का? जसं तुम्हाला माहिती होतं की माझा माणूस, माझा विश्वास उद्धवसाहेब ठाकरे हे तिथे मुख्यमंत्री म्हणून बसलेले आहेत. शेतकऱ्यांचा माणूस असेल, ग्रामीण भागातला माणूस असेल, पण उद्धवसाहेब ठाकरे हा प्रत्येक व्यक्तीचा माणूस होता. आपला माणूस ज्यांना वाटायचा, आपला साधा प्रामाणिक माणूस वाटायचा, असा माणूस तुम्हाला कोणी दिसतोय का ह्या मंत्रिमंडळामध्ये की मी मेसेज केलं तरी माझं काम होईल? वाटतंय कोणाला असं? आज महिलांना वाटतंय का की तुमचा आवाज ह्या मंत्रिमंडळामध्ये ऐकला जात आहे की नाही जात आहे? वाटतंय तुमचं कोणी आहे तिथे? नाही वाटत आहे. आज तरुणांना तसं वाटत नाही, आज शहरी भागातल्या कोणाला वाटत नाही, आज प्राध्यापकांना वाटत नाही, आज विद्यार्थ्यांना वाटत नाहीये, आज कोणी उद्योजक आहे ते देखील आपल्या राज्यात याला घाबरत आहेत. कारण जायचं तरी कुठे, कुठच्या पक्षाकडे जायचं, कुठच्या मुख्यमंत्र्यांना, कुठच्या उपमुख्यमंत्र्यांना, कुठच्या मंत्र्यांना भेटायचं? आणि हे सगळं सुरू असताना खरं हसायचं की या परिस्थितीवर दुःख मानायचं, पण जे आपले ओरिजिनल गद्दार 1 वर्षापूर्वी आपल्या पाठीत खंजीर खुपसून गेले होते ते अजूनही महाराष्ट्राबद्दल विचार करत नाही आहेत. त्यांचा काय विचार चाललाय? आज मिळेल उद्या मिळेल, आज मिळेल उद्या मिळेल, आज मिळेल उद्या मिळेल, विस्तार 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 विस्तार. 100 वेळा दिल्लीला जाऊन आलेत, लोटांगण घालून आलेले आहेत. तिथे वेगळे वेगळे प्रकार काय काय करत असतात. जाऊ दे, त्याच्यात मला जायचं नाही, पण आपल्याला ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती आहे. ते नाही, तसे नाही, हे भलते असून आहेत. प्रत्येकाचे विश्वास वेगळे वेगळे असतात. मला त्या जगात जायचं नाही. आपण छत्रपती शिवरायांना नमस्कार करतो आणि आपण पुढे निघत असतो, तीच आपली ताकद आहे. पण कुठेतरी मंत्रालयासमोर लोटांगण घालायचं, कुठेतरी वर्षा बंगल्यासमोर लोटांगण घालायचा प्रयत्न हा रोज चालू ठेवायचा की मंत्रीपद मिळेल मिळेल मिळेल. पण गंमत अशी झाली की ज्यांना वाटलं होतं की 110% आता मंत्री बनणार, काही लोक तर बॅग बी घेऊन त्या दिवशी निघाले होते. पालकमंत्री, मालकमंत्री सगळे सगळे एकत्र बस भरून निघाले होते. जसं ते गेले ना सुरतेला, गुवाहाटीला वगैरे, तसं निघाले होते की चला आज माझी शपथविधी होणार, आज मी मंत्री होणार. स्टेजवर नावं भलतीच निघाली. चेहरे त्यांचे आता बघायला पाहिजेत. मी बघत असतो चेहरे, मला खूप हसायला येतं. मी त्यांना विचारतो, अब तेरा क्या होगा? नाही, त्या ह्याच्यात जात नाही मी, कारण खूप नाव आहेत तशी. पण गंमत अशी झालेली आहे की त्यांना अजूनही चिंता, अजूनही आस, अजूनही आस्था, अजूनही विश्वास, अजूनही एक मनात भावना ही स्वतःबद्दलच आहे की अरे 1 वर्षापूर्वी जो मी धोका दिला, 1 वर्षापूर्वी जी गद्दारी केली, 1 वर्षापूर्वी ज्या ज्या लोकांनी टेबलवर चढून उद्धवसाहेबांनी राजीनामा दिला म्हणून नाचून दाखवलं ना, त्या नाचाचं अजून त्यांना काही परत मिळालेलं नाही आहे. त्यांना सतत लाईनमध्ये उभं राहायला लावतंय की आज मिळेल उद्या मिळेल, आज मिळेल उद्या मिळेल, पण अजून काही मंत्रिपदं मिळालेली नाहीत. आणि तुम्ही लिहून घ्या, त्यांना मंत्रिपदं मिळणार नाहीत म्हणजे नाहीत. पण मला प्रश्न देखील हा विचारायचा आहे, मिंदे सरकारला विचारायचा आहे, भाजपला विचारायचा आहे की तुम्ही 1 वर्षामध्ये 2 पक्ष फोडले, 1 परिवार फोडलं, स्वतःचं मंत्रिमंडळ बसवलं, पण स्वतःला काय मिळालं? स्वतःचं जर प्युअर भाजपचे बघितले तर 6च मंत्री आहेत जे भाजपचे कार्यकर्ते राहिलेत. असे 30च्या कॅबिनेटमध्ये नुसतं 6 मंत्री हे ओरिजिनल भाजपचे आहेत, बाकीचे पण त्यांनी इम्पोर्ट केलेले आहेत. मग भाजपच्या कार्यकर्त्यांना मिळालं काय? भाजपसाठी ज्यांनी मेहनत केली त्यांना मिळालं काय? त्यांच्या प्रामाणिक लोकांना मिळालं तरी काय? आणि हे सगळं होऊन गाजर वाटपचा कार्यक्रम झाल्यानंतर तुम्ही मला सांगा, आपल्या महाराष्ट्राला काय मिळालंय? काय मिळालंय का? एक तरी मोठा उद्योग, तो वेदांता फॉक्सकॉन नंतर अजून मोठा उद्योग येणार होता, त्याचं काय झालं? जाऊ दे, तुम्ही सांगते शेतमालाला भाव नाही, आता तुम्ही परत. पण हे जे वातावरण आहे ना ते भयानक आहे. आणि एका बाजूला आपलं राज्य एका अंधारात चाललं असताना दुसऱ्या बाजूला देशात देखील जी परिस्थिती उद्भवत आहे ती देखील एकदमच भयानक आहे. आपल्या ऐकण्यात आलं असेल, आपण पाहिलं असेल, मणिपूरमध्ये जो प्रकार झाला, ज्या काही दंगली सुरू आहेत तिथे जणू काही कोण कोणाची व्यक्तीच नाही. आणि हे खूप वेळा आपण बोलत असतो की हे आपलाच देश आहे, आपलेच भाऊ आहेत, आपल्याच बहिणी आहेत, माझ्या आईसारख्या. कोणी कोणाचं नातेवाईक नसलं ना, महिला पुरुष जरी नसलं, म्हणजे काही तरी व्यक्ती म्हणून तुम्ही तिथे त्यांचं संरक्षण करायला जायला पाहिजे होता. त्या सरकार तिथे गप्प बसलं आणि मणिपूरचं सरकार गप्प बसल्यामुळे तो व्हिडिओ जो आहे तो 75 दिवसानंतर ती घटना आपल्या डोळ्यासमोर घेऊन आलं.
पाहिलं ते अत्याचार कसे झालेत तुम्ही सगळ्यांनी महिलांवर? बघू नाही शकत असे भयानक अत्याचार 3 महिलांवर झालेले आहेत. आणि परत जसं मी सांगतो की गरज नाही की देशभक्त ते असल्यामुळे असं झालं आणि तसं झालं, पण त्या 3 महिलांमधून एक महिला ज्यांच्या पत्नी आहेत ना, त्यांचे नवरे, त्यांचे पती हे कारगिल युद्धात सुभेदार म्हणून आपल्या देशासाठी लढलेले आहेत, तरी त्यांच्यावर अत्याचार झाले. कुठे गेली तुमची देशभक्ती? जे आम्हाला तुम्ही सर्टिफिकेट देत असता की तुम्ही देशभक्त आहात, नसाल तर पाकिस्तानला जा, इथे जा, तिथे जा.